ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। कारण मुंडे भगिनींचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेवर सीबीआयनं कारवाई केली आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेचा मॅनेजर आणि डॉक्टर सुरेश अडवाणींसह इतर दोघांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय। डॉक्टर सुरेश अडवाणी हे प्रख्यात कॅन्सर सर्जन असून त्यांना पद्म पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय। 15 डिसेंबरला मुंबईत वैद्यनाथ बँकेची रक्कम जप्त करण्यात आली होती। वैद्यनाथ बँकेचा मॅनेजर आणि इतर दोघे जण ही रक्कम कारमधून नेत असताना त्यांना पकडण्यात आलं होतं। खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालिका आहेत, तर या बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व आहे। दरम्यान याबाबत काही माहित नसून संपूर्ण माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे। दरम्यान कोणावर कारवाई करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वैद्यनाथ सहकारी बँक पिंपरी चिंचवड शाखेचा मॅनेजर, पिंपरी चिंचवड शाखेत काम करणारे 2 कर्मचारी, वैद्यनाथ सहकारी बँक घाटकोपर शाखेचा बँक मॅनेजर, मुंबईतला एक डॉक्टर, काही अज्ञात अधिकारी आणि खासगी व्यक्तींचा देखील समावेश आहे। मुंबई, पुणे, बीडसह 11 कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकलेत।